दिले जातील. कोल्ड्रिंक मनोहर पाटील यांनी दिलेलं, भावित जोशी आणि अभिनय जोशी यांनी दिलेलं पुरस्कृत केलेलं रेडबुल देणार आहोत. त्यानंतर थम्सअपचा बॉक्स दिला जाईल, नवनाथ पाटील यांनी पुरस्कृत केलेला आहे. त्याच्यानंतर आपण बालाजी वेपर्सचं पॉकेट स्वीट बॉक्स देणार आहोत. बालाजी वेपर्स कल्पेश पाटील यांनी पुरस्कृत केलेले आहे. दिनेश दलवे यांनी दिलेलं गिफ्ट दिलं जातं. अभिनंदन नवनाथ पाटील हा होता खेळाडू मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी 22 धावांची केली साकारली. त्याचबरोबर 500 रुपयाचं कॅश प्राइस नाना ठाकरे यांनी पुरस्कृत केलेले 3 षटकार टोकले त्याच्यासाठी दिले जातील. नवनाथला ते देखील घ्यायचे. मी नाना ठाकरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते 500 रुपयाचं कॅश प्राइस द्यायचे. बेस्ट प्लेयर पारस आणि मयूर. पारस आणि मयूरला बेस्ट प्लेयर ऑफ द मॅच चे ही गिफ्ट दिलं जाईल. देवीदास सोरगे आणि सत्यवान जोशी यांनी पुरस्कृत केलेलं डीवाय फाउंडेशनचे सदस्य आहेत. पारसला आपण देणार आहोत बेस्ट प्लेयर ऑफ द मॅच. थँक्यू सो मच. मॅच क्रमांक 7वीला होते सुरुवात, जिथे ज्या मॅचचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन. ऐकूयात मनोज कारवे सरांना. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच सुतार सर. तर रसिको, नवीन सामना इथे सुरू होतोय. निमित्त आहे आमने प्रीमियर लीग 2025. सामना क्रमांक 7. स्वरा एंटरप्राइजेस संघाने टॉस जिंकला फिल्डिंगचा निर्णय आणि आर्या एंटरप्राइजेसला बॅटिंगसाठी निमंत्रित केलेलं आहे. सर्व प्रेक्षकांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. ऑनलाईन प्रेक्षकांचं सुद्धा इथे मनपूर्वक स्वागत. आणि या ठिकाणी बॅट्समन आणि बॉलरचं सुद्धा स्वागत पाहतो आपण. एकमेकांना बीट करतायत. चकमा दिला बॅट्समनला बॉलरने. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट. विकेट हॅट्रिक असो किंवा चौकार षटकारांची हॅट्रिक असो, नानाजी ठाकरे आमचे समाजसेवक यांच्या माध्यमातून 1500 रुपये कॅश प्राइज हे बक्षीस इथे जाहीर झालंय. पुढचा चेंडू गोलंदाज घेऊन जातोय. मंथनचा टर्न केलाय. हा पंपुलचा प्रयत्न होता. अलॉन द कार्पेट. खेळाडू कक्षाच्या समोर सत्यम दळवी कॅप्टन कव्हर करतायत आणि 1 धाव तिथे पूर्ण केली. रोशन आणि अरुणची जोडी आहे. 2 चेंडूंमध्ये 2 धावा. 3 चेंडू आहे तिथे. 3 चेंडू करेक्शन. एकूण धाव संख्या 2. खोदून काढलाय आणि बॅक टू द बॉलर. हा ड्राईव्ह स्वतःच गोलंदाज कव्हर करतोय. फार अवघड असतं अशा वेळेला एकाच ॲक्शनमध्ये स्वतःचा तोल सांभाळून रिलीज करत असताना आपला बॅलन्स जात असतो. पण तू बघा या ठिकाणी डाव्या बाजूला दोन्ही पण हात पुढे करून चेंडूला अक्षरशः ग्रिप केलं. निष्ठू दिलं नाहीये, हे महत्वाचं. 4 चेंडू झाले. 3 धावा 0 बाद. आर्या एंटरप्राइजेस विरुद्ध स्वरा एंटरप्राइजेस. आर्या एंटरप्राइजेसने सकाळी सामना जिंकलाय. तो वेताळेश्वर 11ला हरवलं होतं. परंतु सत्यम दळवींचा संघ पराजित झाला होता. 5वा चेंडू पडला सर. सर 5 चेंडू झाले. ओके ओके, नो प्रॉब्लेम. धाव संख्या फक्त 3 आहे. 0 बाद आहेत. आपण हे व्यासपीठ पाहू शकता.
अनेक बक्षिसं इथे आमचे मान्यवर देत आहेत लाडक्या खेळाडूंना. तर नवीन षटकासाठी पंकज तयार झालाय. बॉलिंग मार्क वरती 3 धावा धाव फलकावर. 5 षटकांचा मुकाबला. सामना क्रमांक 7 आमने प्रीमियर लीग 2025 संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक या ठिकाणी गर्दी करतायत. चहूबाजूला प्रेक्षक पाहतोय आपण ह्या सुंदर क्रीडा नगरीवर. ओ राऊंड द लेग हा चेंडू आणि पंचांनी आमच्याकडे वळून सांगितलं हा वाईड आहे. वाईडच्या माध्यमातून अवांतर धाव मिळेल. रिप्लेमध्ये सुद्धा पाहू शकता मस्तपैकी जंप मारतात रिलीज करताना. गोलंदाजाचं ॲक्शन खूप पाहण्याजोगंच आहे पंकजचं. अरुण चोरगेसाठी पर्वणी आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी 5000 प्राइस सागर फुलर यांच्याकडून अनाऊन्स. अरुण चोरगेने आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा फटकेबाजी केली होती आणि प्रसाद पाटील सुद्धा पुढे सरसावले. आता प्रसाद पाटील यांनी प्रत्येकाला इथे संधी दिली. अरे एंटरप्राइजेसच्या कुठल्या पण खेळाडूने चौकार षटकार विकेटची हॅट्रिक जर केली तर तब्बल कॅश प्राइज 3000 रुपये प्रत्येकाला. म्हणजे आता आर्या एंटरप्राइजेसचा धावफलक वेगाने वाढवणं गरजेचं आहे आणि हा प्रयत्न आहे आमच्या मान्यवरांचा बक्षीस दात्यांचा. अरुण स्ट्राईकला आहे. अरुण आणि रोशनची जोडी. पुढचा चेंडू पंकज ओव्हर द विकेट. फुलटॉसच्या खाली गेले होते. बॅट खाली घेतली आणि सत्यम दळवी काऊ कॉर्नरला अगदी परफेक्ट फिल्डिंग करतोय. पेट्रोलिंग करतायत. कॅप्टन आहे परंतु एका धावेने धावसंख्या 6 वर. आर्या एंटरप्राइजेस संघ बॅटिंग करतोय परंतु स्वरा एंटरप्राइज संघाला अजून विजय इथे संपादन करता आला नाहीये. विजय सलामी देण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. ड्राईव्ह केलाय होर पिच चेंडूला. पुन्हा एकदा सत्यम वेळाकान जातोय. चांगली फिल्डिंग आहे. अगदी कडक टाईट फिल्डिंग आणि थ्रो सुद्धा विकेट किपरच्या हातामध्ये. परंतु त्या दरम्यान वेगाने रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे 8 वर. आर्या एंटरप्राइजेस साठी नानाजी ठाकरे पुन्हा एकदा पुढे आले. कोणी पण मारा चौकार षटकांची हॅट्रिक करा मला बघायची आहे. मी तुम्हाला 1500 देणार असे जाहीर केले त्यांनी. आणि तसंच आमचं प्रसाद सेठ पाटील सुद्धा आर्या एंटरप्राइजसाठी 3000 रुपये देतील चौकार षटकांच्या हॅट्रिकसाठी किंवा विकेटच्या हॅट्रिकसाठी. जे होईल ते पण तू करावं लागेल. करणार कधी ते केलं पाहिजे. प्रयत्न केले पाहिजेत. आधी नाही जमलं म्हणून आता प्रयत्न सोडू नका. धैर्याने प्रयत्न करा. आधी आपण काय चुका केल्या त्या करेक्शन करा. चुका सुधारल्या की आपल्याला सफलता प्राप्त होते. कारण अपयश यशाची पायरी आहे. उडन खटोला बल्ले में तूफान गेंदलेली ऊंची उड़ान. उडन खटोला ठोक दिया चक्का. वाह पहिला तो आ गया. ठोको. आकाशाला गवसणी घालणारा षटकार खेचलाय आणि वादळ तयार झालं रोशन नावाचं. रोशनाई भरा षटकार. आणि ज्या बक्षांची आपण चर्चा करत होतो त्या चर्चेला पात्र होतील का. एक तर आलाय
अरुणने मारला. यस, रोशन इथे 11वरती खेळतोय. अरुण करेक्शन करा प्लीज. ओके, नो प्रॉब्लेम. अरुण चोरगेचा षटकार बघितला आपण, त्याच्यावरती बक्षांची खैरात आहे. पूर्ण आर्या एंटरप्राइजेससाठी इथे बक्षांची खैरात आहे आणि आता नक्कीच ते कसोटीला उतरतील का बघायचं आहे. परंतु विपक्ष संघ सुद्धा स्वरा एंटरप्राइजेस आहे, तो संघ सुद्धा भुकेलेला आहे विजयासाठी. पुढचा चेंडू फुलटॉस पुन्हा टर्न केलाय. आता मात्र झेल तिथे टिपला, अगदी जवळच बरोबर जिथून आधीचा षटकार गेलेला तिथेच झेल टिपला आणि होत्याचं नव्हतं झालं. फलंदाज बाद. नक्कीच नक्कीच अख्खा आमना खेलेगा और सब खेल रहे हैं. षटकारानंतर अगदी जसं तसं प्रत्युत्तर दिलं गोलंदाजाने. आणि आपण ज्या जर्सी पाहतोय ना, ज्या टी शर्ट्स पाहतोय, त्याचं क्रिएटर आमचे प्रसादजी पाटील, DSC क्रिएशन्स असं त्यांची संस्था किंवा त्यांची कंपनी आहे, ग्राफिक्स आहे. जर कोणाला काय बनवून घ्यायचं असेल, क्रिएट करायचं असेल तर आमचे क्रिएटर बसले तिथे, प्रसाद सेठ पाटील. त्यांचं तुम्हाला निमंत्रण आहे, त्यांची जाहिरात आहे. त्यासाठी त्यांनी काय आम्हाला दिलं नाही, पण आम्ही जाहिरात करतोय त्यांची. थँक्यू. कारण हल्ली जाहिराती काय सोप्या नाही आहेत, सेकंदाला मोजावे लागतात. जोकचा भाग होता, हरकत नाहीये. माईक जरा आवाज द्या डीजे, थोडासा माझा आवाज वाढवा माईकचा. राऊंड द विकेट गोलंदाज. हो, या वेळेला चेंडूला बाहेर काढलं. लेफ्ट हँड बॅट्समनसाठी राऊंड द विकेट जाऊन अँगल घेतलं आणि विकेटचं पतन झाल्यानंतर एक जल्लोष झाला. सुटकेचा निश्वास टाकला. असं वाटलेलं की अरुण तडपलाय, षटकारांची आतिषबाजी करेल, कारण त्याच्यावरती पूर्णपणे इथे बक्षांची खैरात सुरू झाली होती. परंतु मस्त झेल टिपला अगदी बाउंड्रीच्या कडेला पेट्रोलिंग करत असताना, स्क्वेअर ऑफ द विकेट. आणि या ठिकाणी 2 षटकांची समाप्ती. 7.0चा वेग आहे धावांचा. धावसंख्या 14. एक गडी बाद. टीम आर्या एंटरप्राइजेस. स्वरा एंटरप्राइजेस तसं पाहता निर्णय जो घेतलाय सत्यम दळवीने तो आतापर्यंत व्यवस्थित आहे. जो आधीचा निर्णय होता, आधीच्या सामन्यामध्ये आपण जो सामना बघितला, सानवी 11 टॉस जिंकला तर बॅटिंगचा निर्णय घेतला. तो संघ अक्षरशः धारात इथे कोसळला. त्याच संघाने रेकॉर्ड ब्रेक इथे धावफलक उभा केला होता. सकाळी 75 धावा कुठल्या होत्या. आणि बघा क्रिकेटचा खेळ कसा आहे की तोच संघ या ठिकाणी खूप कमी धावसंख्या उभी करून पराजयाला सामोरं गेला. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. कधी काही होऊ शकतं, कोणी पण कोणाला दगा देऊ शकतं. फक्त तुमच्यामध्ये ती ताकद पाहिजे, तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास पाहिजे. तुम्ही स्वतःला सांगितलं पाहिजे, मनातून आधी जिंकायला पाहिजे. नक्कीच तुम्ही भल्या मोठ्या संघांना इथे हरवू शकता या क्रिकेटच्या पटलावर. राऊंड द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि हा झेल निसटला. ड्राईव्ह केला होता, पंचचा प्रयत्न होता आणि शॉर्ट कव्हरला तो चेंडू हातात सुद्धा काही काळ होता, पण तो निसटला. सागर फुलोरे यांचा बंधू होता. जशी काही काल सलमान खानच्या हातामध्ये ऐश्वर्या राय होती ती निसटली, तसा तो झेल निसटला आणि अभिषेकनी बाजी मारली. बिचारा विवेक ओबराय सुद्धा तडपला. तसं इथे आपण पाहतो या रिप्ले मध्ये. जर झेल पकडला पुन्हा एकदा तर 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल सुरेंद्र दळवी यांच्याकडून. येस, बक्षीस खूपच बक्षीस. मला वाटतं उद्या CA ठेवायला लागेल, चार्टर्ड अकाउंटंट. कारण उद्या तर अजून खैरात पे खैरात असंच असेल, कारण उद्या मेन क्लायमॅक्स असेल. पूर्णपणे शर्यत लागेल. आज थोडंसं नॉर्मल आहे, परंतु उद्या ॲबनॉर्मल होईल. इथे धावसंख्या 15 नाना ठाकरेंकडून सुद्धा इथे बक्षीस येते. तसेच आमचे प्रसादजी पाटील DSC क्रिएटर. लॉफ करायचा होता, उचली घेतली चेंडूने आणि विकेट किपरच्या हातात गेला. बघा बॅट डोक्याला मारतोय बॅट्समन. पारस आहे त्या ठिकाणी. ओ किती वेगाने 360 मध्ये फिरला, गोल फिरला, पण तो बॅट तिथे जोरात आपटली कपाळावरती. हे देवा, हे प्रभू, हे हरिनाम, हे जगन्नाथम सांगतोय की कसं काय मिस केलं मी. परवणी होती हात खोलण्याची. धावसंख्या स्थिर आहे 15. ओ लुझर वन खूप स्वेअर मारा. एस पंच सांगतायत वाईड खूप पडले आजच्या दिवसामध्ये. कारण गोलंदाज जास्त रिलीज करताना
वेग प्राप्त करण्याच्या नादामध्ये अशा प्रकारचे चेंडू पडत असतात. जर तुम्ही वेगावरती नियंत्रण केलं, टप्प्यावरती नियंत्रण राखलं तर अचूक मारा होऊ शकतो. इथे वेगला महत्व नाही क्रिकेटमध्ये, तुमच्या बदलाला महत्व आहे, तुमचं चातुर्य. येस, हा बदल केला पाहिजे. बरोबर दिला स्लॉटमध्ये आणि चेंडू बॅटची कडा घेऊन फ्लाय झाला. फलंदाज बाद होतोय. कॉटन बॉल बॅक टू द पॅव्हलियन. चढ़ के बोलेगा अक्का अमना खेलेगा सुपर से ऊपर लीग अमने प्रीमियर लीग. DJ Rajen in the mix. लय जिगरबाज जिगरबाज बॅटिंगच करायची वेळ आली, कारण 2.4 षटकं झाली. अरे एंटरप्राइज बक्षीस का पटकावत नाही. किती बक्षांची खैरात सुरू आहे. धावा पुढे जात नाहीत, फक्त 16 वरतीच धावा, नाही तर देवाचा धावा करायची वेळ आली. पण देव काय म्हणतो, जर तुम्ही धर्म कराल तर तुम्हाला माझ्याकडून मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म केले तर मी तुमच्या झोलीमध्ये टाकेल, असे देव श्रीकृष्ण म्हणतात नेहमीच. ते तुम्ही तुमच्या मनामध्ये घेतलं पाहिजे. त्या ईर्ष्येने, त्या भावनेने, त्या प्रेरणेने तुम्ही खेळले पाहिजेत, तर तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता. त्यासाठी अतोनात प्रयत्न करा. प्रयत्न केला, मोठा फटका सुद्धा आला आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतोय. झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच, बिग कॅच टेकन, विकेटचं पतन. ठेवलाय APL नावाचा आज अमने गावानं चषक ठेवलाय APL नावाचा. आज आमने 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 गावानं चषक ठेवलाय APL नावाचा. का जादू सर चढ़ के बोलेगा अक्का अमना खेलेगा सुपर से ऊपर लीग अमने प्रीमियर लीग. येस डीजे, यू आर राईट. सुपर से ऊपर लीग, आमने प्रीमियर लीग 2025 पाहतोय प्रेक्षको. पहिला दिवस आपण यशस्वीरित्या इथे पार पडत असताना या क्रिकेटचा आनंद घेतो. सामना क्रमांक 7 सुरू आहे. मैदानामध्ये पहिली इनिंग सुरू आहे. शेवटचा चेंडू असेल हा. 2.5 षटकं झालेत आणि धावसंख्या 3 गडांच्या मोबदल्यामध्ये 16 वरतीच थांबली आहे. पूर्णपणे जखडून ठेवलं इथे सत्यम दळवी आणि टीमने. आर्या एंटरप्राइजेसला इथे डोकं वर काढू देत नाहीयेत. आणि बघा इथे डोकं नाही तर बॉल वर गेलाय. पूर्णपणे विकेट किपरच्या डोक्यावर बॉल टाकण्याचा प्रयत्न इथे. बिग वाईट, बिग वाईट. पण ते टेप बॉल प्रमाणे इथे काय 9 धावा मिळणार नाहीयेत, 1च धाव मिळेल. धावसंख्या इथे 1 पुढे जात असताना एक डिक्लेअर आणि एक वाईट प्लस धावसंख्या 18 वर. 16+2 3 गडी बाद, परंतु धावा बॅट मधून कधी येणार. चौका षटकांसाठी पैशांची खैरात झाली आहे. झेलसाठी सुद्धा सुरेंद्र दळवीने इथे पैसे लावलेत. ओ या वेळेला बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न. अजून डिक्लेअर झोन मध्ये मागे सरकतात. पुढे आलं पाहिजे. 2 पावलं पुढे या, 5 पावलं मागे जाऊन 2 पावलं पुढे या, म्हणजे तुम्ही जम्पिंग जॅक करू शकता, पुढे भरारी घेऊ शकता. कारण नेहमी तुम्ही बॅकफुटला राहून चालणार नाहीये, इथे फ्रंट फुटला पण आलं पाहिजे. तर 3 षटकं समाप्त झाली प्रेक्षको. धावसंख्या 6.33च्या सरासरीने 3 गडी बाद आर्या एंटरप्राइजेसची 19 वर. आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपण जाऊया डीजे अजय काकडेकडे.
अँड मंडळी, वा, श्रीकांत नारायण संतोष नाईक असं ज्यांचे आवाज आणि त्यांच्या आवाजातलं प्रत्येक गाणी सुपरहिट, हल्दी फेम गाणी सगळी झालेत आणि त्या गाण्यांना अनेक जणांनी फॉलो सुद्धा केलं. अस्सल ओरिजिनल मराठी कोळी गीत आणि ही अस्सल क्रिकेटची मेजवानी पाहतो आपण अस्सल आमनेकरांच्या वतीने. आमने प्रीमियर लीग 2025 न भूतो न भविष्यती. तब्बल 28 गावांच्या पंचक्रोशीमध्ये या स्पर्धेला इथे उधाण आले. स्पर्धेची चर्चा सुरू झाली आहे कारण 5वं पर्व आणि पहिला दिवस इथे सक्सेसफुली पूर्ण होते. जास्त वेळ प्लीज घेऊ नका. 5 वाजायला आले, अजून एक मॅच शिल्लक आहे आणि तुमची इनिंग सुद्धा शिल्लक आहे. शेवटचा सामना असेल तो लक्ष्मण स्पोर्ट्स विरुद्ध प्रताप स्पोर्ट्स. दोन्ही पण संघांनी आज विजय संपादन नाही केला असं वाटतं. दोन्ही पण संघ आसुसलेले आहेत. पण तो या ठिकाणी बघायचं आपण आरा एंटरप्राइजेस विरुद्ध स्वरा एंटरप्राइजेस काय घडेल. चौथ्या षटकासाठी मंथन आपल्या सेकंड स्पेलमध्ये पहिला चेंडू घेऊन विजय घेण्यासाठी. हा लेजी स्ट्रोक आहे, स्वतः जातोय मंथन. कॉटन बॉल लेजी स्ट्रोक होता. कुठल्या प्रकारचा प्रयत्न होता फटक्यामध्ये, द्विधा मनस्थिती होती. संभ्रमामध्ये मारलेला विजय केणीने फटका फसला आणि झेल देऊन बसला. बॅक टू द पॅव्हलियन. रोशन बाद झाला. रोशन, विजय नव्हे रोशन. येस, गेम. आणि सन्मान्य राजेशजी टेकडीकर साहेब, आम्ही आपणास विनंती करतोय, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण यायचं आहे. आपणास आमचे आयोजक मंडळ बोलत आहेत. तुम्ही आमचे पाहुणे आहेत, तुम्ही आमच्या मनात आहेत आणि आमच्या मंचकावरती तुम्ही शोभून दिसाल. वेलकम राजेश टेकडेकर, या. तर नवीन फलंदाज आला. विकेटचं पतन झाल्यानंतर सहज सोपा झेल टिपला गोलंदाज स्वतःने. मंथनने पुन्हा एकदा बघा, लॉंग रनअप आहे मंथनचं. 30 सर्कलच्या बाहेरून येतोय. चांगला स्टान्स आहे. रिलीज ऑफ द डिलिव्हरी, परफेक्ट, अगदी बोगदा डिलिव्हरी. बुंद्यामध्ये टाकला चेंडू आणि लाऊड अपील सुद्धा केली होती. चेंडू हा ऑफस्टिकला सोडून जाणार असं सांगतायत वर्मा सर. लेग बायच्या रूपामध्ये ती एक धाव. धावसंख्या 20 वर. रिप्लेमध्ये पाहू शकता आपण हा चेंडू आणि इम्पॅक्ट सुद्धा ऑफस्टिकच्या बाहेर होतं आणि टर्न सुद्धा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरच झाला. बरोबर वर्मा सरचा हा निर्णय आपण पाहिला कारण रिप्लेमध्ये सुद्धा आपण सरळ कॅमेऱ्याच्या द्वारे ग्रामीण टेनिस क्रिकेट दाखवतोय आणि कुठल्या प्रकारची ते शंका नाही. चांगली अंपायरिंग, बेस्ट ऑफ बेस्ट डिसिजन फ्रॉम रॉकी अँड वर्मा सर. हा चेंडू फोर्सिंग स्ट्रोक पुन्हा एकदा बॉलरच्या डोक्यावरून, मिडलच्या डोक्यावरून, परंतु क्षेत्ररक्षक बघा त्या ठिकाणी 2 पोहोचले. सत्यम पण पोहोचले होते परंतु आपण पाहिलं की बाउंड्री वाचवली. त्या ठिकाणी ते सत्यच पाहिलं आपण. सत्य ते सत्य म्हणावं आणि तिथे 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. धावसंख्या 22 वर. चौकार षटकारांपासून वंचित आहे नानासाहेब ठाकरे साहेब. काही मिळत नाही आपल्याला या ठिकाणी. प्रसादजी पाटील सुद्धा इथे तरसलेले आहेत. बक्षीस लगावली आहे डीएजी क्रिएशन कडून परंतु चौकार षटकार मिळत नाहीयेत. गोलंदाज पूर्णपणे टाईट बॉलिंग करतायत. अचूक मारा, अचूक फटका, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. व्हॉट अ हिट. अक्षरशः फिल्डरच्या डोक्यावरून स्क्रीनच्या समोर आलाय षटकार. यायला लागली ना, असं नाचावं असं वाटतं. पंकजने इथे प्रयत्न केला आणि पंकजच्या डोक्यावरून हा चेंडू गेला षटकारासाठी. धावसंख्या वेगाने फुलली आहे 28 वर. आर्या एंटरप्राइजेस धावांना आकार देतोय. 3.4 षटकं झालेत. पुन्हा गोलंदाज मंथन. आपली देण्याचा प्रयत्न, हा हाफ ट्रॅकर होता. बुलचा प्रयत्न झाला परंतु चेंडूमध्ये पेस किती लाजवाब होता. अचूक मारा, याला म्हणतात हाफ पिच होते. तुम्ही टप्पा टाकून सुद्धा चेंडूला नियंत्रित करणं आणि चेंडू बाउन्सर न होता बघा त्या ठिकाणी छातीच्या जवळून गेलाय. याला म्हणतात चांगलं खेळ. कानाच्या जवळून सांगत असताना की राजा तू मला षटकार मारलाय, मी तुला थांबेन असं सांगतोय तिथे मंथनचा चेंडू विजय केणेला. ओव्हर द विकेट. यावेळेला बॅटची कडा स्लाइस केली होती वेगाने. बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन कडे आणि अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती झालेला इशारा. धावसंख्या 29 वर 4 गडी बाद आर्या एंटरप्राइजेस. येणारा 7 चेंडूंमध्ये 12-15 धावा होतील का तो प्रयत्न केला पाहिजे कारण 41 धावा डिफेंड केल्या होत्या सागर फुलोरेच्या टीमने. 40च्या पार धावसंख्या नेलीच पाहिजे, तो प्रयत्न केला पाहिजे. बघायचं आपल्याला कारण 4 गडी बाद झाल्यात म्हणजे मिडल ऑर्डर ही पिंच हिटर म्हणून गणली जाते.
दोघांची जबाबदारी आहे, कारण तुम्ही खेळतायत आपल्या गावाची स्पर्धा. संध्याकाळचं तुम्हाला सुखाचं जेवायचं असेल, चांगले कॉमेंट्स पाहिजे असतील तर तुम्हाला इथे चांगला परफॉर्मन्स करायला लागेल. अन्यथा काय खरं नाही, कारण बरेचसे व्हॉट्सअपचे ग्रुप असतात आणि एकमेकांना ते खूप छळत असतात, मश्करी करत असतात. आणि ग्रामीण क्रिकेट म्हणजे अशा वेळेला ठसन असते, खुन्नस असते. ती संध्याकाळची तुम्हाला मजा घ्यायची असेल तर तुमचं प्रदर्शन लाजीरवाणं नाही झालं पाहिजे. म्हणून प्रदर्शन असं करा, प्रयत्न असं करा की संध्याकाळी तुम्हाला चांगलं इथे कॉमेंट्स आले पाहिजे. धावसंख्या 29 आहे, 4 गडी बाद, 4 षटकांची समाप्ती. गारगार वारा सुटलाय, दुपारपर्यंत कडक ऊन होतं, आकाश निरभ्र आहे, थोडीशी धूळ उडते, ती क्रिकेटची धूळ आहे. ही धूळ आहे आमने प्रीमियम लीगची धूळ आहे, जी अगदी पूर्ण पंचकृषीमध्ये पसरेल. जाऊन सांगेल की उद्या या सुपर संडेला. 29 धावसंख्या. चार षटकं कंप्लीट झाली. तर शेवटचं षटक सुरू झालं. पहिला चेंडू पडतोय, कडक शॉट, फोर स्ट्रोक आणि तितका सुंदर. ओ माय गॉड, काय ट्रायल होतं त्याचं. पंकज दळवी, काय ट्राय. टाळा असू दे एकदा. षटकार वाचवलाय. जणू का आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपण क्रिकेट पाहतो की काय. बघा, रिप्ले नक्कीच पाहायला मिळेल. यालाच म्हणतात तुमचं ॲथलेटिक्सपणा, यालाच म्हणतात तुमचा फिटनेस. रिप्ले दिसतोय आपल्याला, रिप्ले दिसतोय. आणि बघा, त्यांनी झेल टिपलेला आणि बॅलन्स जसा गेला तसा चेंडूला सोडून दिला आणि पाय नंतर गेला. बरोबर, परफेक्ट, परफेक्ट डिसिजन पंचांचा, परफेक्ट डिसिजन. त्या ठिकाणी पाहतो आपण फिल्डरांचा. चेंडू सोडलाय बरोबर आणि अक्षरशः काही इंचाचं अंतर तिथे होतं. उडवलाय, उंच जातो चेंडू, आकाशाला भरारी घेत असताना खेळाडू कक्षामध्ये षटकार. बंगला गाडी इथे पाहिजेत फक्त चौकार षटकार. खेळाडू कक्षामध्ये तोच आवाज येतोय की चौका छक्का मागताय, कारण 4.2 षटकं झालीत. आता धावांना आकार आलाय, धावफलक इथे सुगंधित झालाय. 37 ऑन द बोर्ड, 37 धावा, 4 गडी बाद, अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. हलचल निर्माण झालीये, फिल्डिंगची जमावट झालीये. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल पण नाही. आता मी थांबणार नाहीये. चेंडू टर्न केला परंतु बॅड लक, हार्ड लक. देर इज अ डिक्लेअर झोन फॉर द सिंगल. धावसंख्या 38 वर. अरा एंटरप्राइजेस धावसंख्या इथे निर्माण करतोय, 4 गडी बाद करून 38 वर. संकेत आला त्यांनी चांगले फटके मारले. विजय केणेने मस्तपैकी किल्ला गिरवला. अजून थांबलाय मैदानामध्ये. शेवटचा सामना प्रताप स्पोर्ट्स आणि लक्ष्मण स्पोर्ट्स असेल. आता आपण आयोजन समितीला विचारू की टॉस करायचं की नाही. बहुतेक पोस्टपोन होईल, कारण अजून एक इनिंग शिल्लक आहे, म्हणजे पाऊण तास जाईल अजून. आणि तोपर्यंत आपली सूर्यदेवता थांबणार नाहीये, कारण त्यांना ब्रेकच नाहीये. ओव्हर द विकेट. ओ, खूपच स्वेर मारा, खूपच स्वेर मारा, परंतु नाही, पंचाने लिगल ठरवलाय. क्या बात आहे. चेंडूने उचली घेतली असं वाटतंय, पण तो चेंडू मस्तपैकी लाईनअप मध्येच आहे, पॉपिंग लाईनच्या आतमध्ये. त्या ठिकाणी बॅट्समन डिमांड करतोय, चर्चा करतोय रॉकी सरांबरोबर. फक्त डिमांड तुम्ही इथे बिमरलाच करू शकता. चेकआउट आम्ही करू आणि नवीन चेंडूसाठी पुन्हा एकदा डॉट चेंडू बघितला आपण. धावसंख्या स्थिरावलेली 38 वर, 38. आमच्या सोबतीला सागर आहेत स्कोरिंगसाठी. हा टर्न केलाय, पुन्हा एकदा डिक्लेअर झोनकडे जाईल का. वेगाने शतक वेगाने आला आणि त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंग केली. पाहता पाहता 3 धावा कंप्लीट झाल्या. दॅट्स इट, कंप्लीटेड, 3 रन्स. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावांनी धावसंख्या बरोबर जी धावसंख्या झाली होती सागर फुलोरीच्या टीमची 41 वर. 4 गड्यांच्या मोबदल्यात अजून 1 चेंडू शिल्लक आहे. आता चौकार मला पाहिजे, नको बंगला गाडी पाहिजे, मला आता षटकार पाहिजे, मला बाकी काही नको, असे प्रेक्षक म्हणतायत.
₹1000 षटकार असेल प्रसाद सेठ पाटील आमचे DSG क्रिएटर, ज्यांच्या माध्यमातून जे ग्राफिक्स आहेत चांगले क्रिएशन करतायत, त्यांच्याकडे तुम्ही या आणि तुम्हाला पाहिजे ते बनवून घ्या. तुम्हाला पाहिजे तसं बनवून मिळेल आणि त्यांच्याकडून तुम्हाला आता ₹1000 मिळतील. फक्त तुम्हाला काय बनवायचं आहे? षटकार बनवायचा आहे. सिक्सर असेल का 1000. ही लीगची मजा आहे. हो हो, यावेळेला चान्स तर होती, परंतु खूपच अर्ली खेळले बॅट्समन आणि चेंडू गेला डी झोनमध्ये. 42 धावसंख्या, 43 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी. 4 गडी बाद झाले. चांगलं षटक हाताळलं आपण म्हणू शकतो. शेवटच्या षटकामध्ये चांगला परफॉर्मन्स प्रतीकच्या रूपात. 13 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये मंथनने 4 धावा. स्वरा एंटरप्राइजचं पण पृथक करून पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. ग्रुप मॅच सुरू आहेत. आमने प्रीमियर लीग. मंथननी पहिलं षटक हाताळलं. 2 षटकं एकूण हाताळली. 11 धावा दिल्या. 1 गडी बाद केला आणि त्याची इकॉनॉमी 5.50. पंकजने 1 षटक हाताळलं. 11 धावा खर्च केला. थोडंसं महागडं. 11ची इकॉनॉमी. देवेंद्रनी षटक हाताळलं. 5 धावा खर्च केल्या. चांगलं परफॉर्मन्स. 2 यश प्राप्त केले. 4 डॉट टाकले आणि प्रतीकने जे नुकतं षटक हाताळलं याच्यात सुद्धा चौका षटकाची जास्त पटकेबाजी करू दिली नाही. 13 धावा खर्च केल्या आणि अशा प्रकारे 42 धावा उभ्या केलेल्या आहेत आणि 43 धावांचं लक्ष. सन्माननीय आकाश चोरगे आमचे स्कोरर या. आकाश चोरगे स्कोरिंगसाठी यायचं आहे. हॅलो. तर चला आपण आता धावांचा पाठलाग कसा होईल ते बघूया. 43 धावांचं लक्ष आहे. लवकरात लवकर फिल्डिंग तुम्ही सजून घ्या. अंधार पडू देऊ नका. शेवटचा सामना आहे बहुतेक असं आम्ही आयोजक समिती सांगतायत. आणि आपण पाहू शकता रुद्रा चिक्या ग्रुप आमने ही आपली बैलांची जोडी सकाळी आली होती. काय जबरदस्त जल्लोषपूर्ण आपण उद्घाटन सोहळा पार पडला. भूमिक किरण जोशी आमने, जय वेताळेश्वर प्रसन्न APLच्या माध्यमातून रुद्रा चिक्या आपल्याकडे अवतरले होते. या दोन्ही बैलांना आपण शुभेच्छा देऊया की त्याने अनेक ह्या बैलगाडा शर्यती जिंकाव्या आणि ह्या सामन्यासाठी सुद्धा आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. थँक्यू. उद्याच्या मॅचची आपण चर्चा करूया. पहिल्या सामन्यावर होणार आहे. सर्व खेळाडू आणि कॅप्टनने लक्ष द्यायचंय. पहिला सामना होणार आहे. थोडासा बदल आहे. सानवी 11 बी ग्रुपमधून सानवी 11 विपक्ष प्रताप स्पोर्ट हा पहिला सामना असेल आणि आजच्या दिवसातील तो 8व्या क्रमांकाचा सामना शिल्लक राहिला आहे. तो उद्याच्या दिवसामध्ये सामना क्रमांक 2 होणार आहे. म्हणजेच लक्ष्मण स्पोर्ट विपक्ष प्रताप स्पोर्ट. सामना क्रमांक 3 असणार आहे. वेतालेश्वर 11 विपक्ष स्वरा एंटरप्राइजेस. त्यानंतर 4था सामना असणार आहे आर्या एंटरप्राइजेस विपक्ष इंद्रा एंटरप्राइजेस आणि 5वा सामना असणार आहे लक्ष्मण स्पोर्ट विपक्ष योगेश 11. असे 5 सामने असतील आणि त्याच्यानंतर सेमीफायनल आणि फायनल पाहणारे उद्याचं हे शेड्यूल असणार आहे. सर्वांनी याकडे लक्ष द्यायचंय. स्वागत सर्वांचं आणि सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आपण पाहतात आमने प्रीमियर लीग 2025 हे 5वं पर्व आणि 5व्या पर्वातील आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. जिथे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आर्या 11 टीमने 42 धावा जमा केलेत आणि 43 धावांचे लक्ष असेल ते स्वरा एंटरप्राइजेसच्या समोर. या धावा डिफेन्स केल्या जातील, पूर्ण होतील. हे काही मिनिटांमध्ये आपल्याला स्पष्ट होईल. उद्याच्या शेड्यूलमध्ये काही बदल आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. शेवट चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. स्वागत सर्वांचं आणि सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आजच्या दिवसातील शेवटची इनिंग आपण पाहतोय जिथे स्वरा एंटरप्राइजेस टीमला 43 धावांची आवश्यकता असेल. 5 ओव्हरमध्ये मॅचला होती सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा. राईट हँड बॅटर स्ट्राईक एंडवर सत्यम दलवी टीमचे कॅप्टन आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडवर पंकज दलवी. हे समीकरण तोडण्यासाठी राईट हँड राऊंड विकेटने पहिल्या चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अपील
आणि पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार ठरलाय. टीमचे कॅप्टन सत्यम दळवी बाद. वर विकेटचं पतन. सत्यम दलवी टीमचे कॅप्टन गोल्डन डकचा शिकार ठरलाय. राईट हँड बॅटरसाठी राऊंड विकेटने मारा करत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, छेडछाड केली आणि विकेटचं पतन. खरं तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की इंदिरा एंटरप्राइजेसला 42 धाबा करू दिल्या नाहीत वेतालेश्वर 11 टीमने, आणि इथे देखील सुरुवात चांगली झाली. इथे देखील 43 धावांची आवश्यकता असताना आर्या एंटरप्राइजेस टीमने पहिले चेंडूवर विकेट प्राप्त करून दिले. गोलंदाज ऋषी दलवी कॅप्टनने कॅप्टनची विकेट मिळवली. राऊंड विकेटने उडवलंय पुन्हा एकदा उंची, भरपूर अंतर कमी, अगदी खेळपट्टी बस. गोलंदाज चेंडूच्या खाली दुसरी विकेट आपल्या नावावर करत असताना टीमचे कॅप्टन ऋषी दलवी 2 गडी बाद 0 या धावसंख्येवर. दोन चेंडूमध्ये 2 विकेट ऋषी दलवीने प्राप्त केलेत. विकेट हॅट्रिकचा हा चेंडू, आणि जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर प्रसाद दलवी यांच्या माध्यमातून 500 रुपये, प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. 43 धाबा डिफेन्स करण्यासाठी पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये जशी सुरुवात व्हायला पाहिजे होती तशी सुरुवात टीमच्या कॅप्टन ऋषी दलवीने करून दिली. पहिल्या चेंडूवर सत्यम दलवीला बाद केले. त्याच्यानंतर पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार झाला नितेश दलवी, आणि आता 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवर पंकजची साथ देण्यासाठी मंथन. आता पार्टनरशिप करावी लागेल, कारण का पहिल्याच 2 चेंडूवर 2 गडी बाद झालेत. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये जी सुरुवात पाहिजे होती आर्या एंटरप्राइजेस टीमला ती करून दिली. आज आर्या एंटरप्राइजेसने विजयाचं खातं ओपन केलेलं नाही, त्यांच्यासाठी ही सामना महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर स्वरा एंटरप्राइजेससाठी देखील हा सामना महत्त्वाचा आहे. खूपच दूरवरून ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर ही लाईन होती. हा चेंडू देखील डॉट, चांगली डिलिव्हरी. आपण पाहिलं या ओव्हरमध्ये पहिले 3 चेंडूची लाईन जर विचार केला तर ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन ठेवण्याचा प्रयत्न केला, लेंथमध्ये थोडासा बदल केला, आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये एक धाव जमा करण्यासाठी संघर्ष करावा लागतो तो स्वरा एंटरप्राइजेस टीमला. सत्यम दलवी बाद झाले. टीमचे कॅप्टन विनोद चोरगे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. आज विनोद चोरगे नाराज असतील, कारण का विजयाचं खातं त्यांना ओपन करता आलेलं नाहीये. आणि दुसरीकडे आर्या एंटरप्राइजेस ऋषी दलवीचा हा संघ, आर्या एंटरप्राइजेस हा संघ पुरस्कृत केला गेलाय. या संघाचा विचार केला तर या संघाला देखील विजयाचं खातं ओपन करता आलेलं नाही. यावेळेस इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर मध्ये उडवलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल. विकेट क्रमांक तिसरा झटका लागत असताना स्वरा एंटरप्राइजेस टीमला. हा अगदी बुंद्यात मारा केला होता. हेलिकॉप्टर स्टाईलने इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगला झेल. तिसरा गडी बाद झालाय. खरं तर थोडीशी चुकीची चर्चा आम्ही कॉम्बॉक्स मध्ये केली. आर्या एंटरप्राइजेसने एक सामना जिंकलेला आहे, उद्घाटनाचा सामना, परंतु हा सामना स्वरा एंटरप्राइजेससाठी खूपच महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा सामना असताना आर्या एंटरप्राइजेसच्या पहिल्या गोलंदाजाने टीमच्या कॅप्टन ऋषीने मात्र पहिल्या 4 चेंडूमध्ये 3 गडी बाद केलेत, परंतु कोणती धाव खर्च केली नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. राईट हँड बॅटरसाठी तो राऊंड विकेटने जातो, राईट हँडचा मारा करतो, आणि लाईन जर विचार केला तर ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन ठेवण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी फटका चांगला सजवला होता फलंदाज मंथनने, परंतु तो देखील बाद झाले. धाव फलकावर एकही धाव नाही. ती धाव कोणत्या बॅटरच्या माध्यमातून जोडली जाईल? नवीन फलंदाज बिपिन. बिपिन साठी देखील राऊंड विकेटने अकुट टप्पा पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून उडवलाय. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक चौकार ठोकलाय बिपिनने.
आज जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अप्रतिम स्ट्रोक डीपेक्षा कव्हर बाउंड्री यांच्या बाहेर पाठवलं. बिपिनने चौकाराने आपल्या इनिंगला सुरुवात केली. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकारांची हॅट्रिक जर केली तर नाना ठाकरे यांच्या माध्यमातून 1500 रुपये दिले जातील. 43 धावांची आवश्यकता असताना सुरुवातीला ऋषीने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 4 चेंडूमध्ये 3 विकेट, परंतु 5व्या क्रमांकाच्या चेंडूवर टीमचं आणि स्वतःचं बिपिनने खातं ओपन केलंय. हा सामना स्वरा एंटरप्राइजेस टीम साठी खूपच महत्वाचा असेल. विजयाचं खातं त्यांचं ओपन होऊ शकतं, परंतु सध्या तरी गोलंदाजी चांगली पाहायला मिळते ऋषीच्या माध्यमातून. परंतु आता बिपिनने उत्तर द्यायला सुरुवात केली. आल्या बिपिनच्या माध्यमातून आपल्याला एक नेत्रदीपक चौकार पाहायला मिळाला. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. आमने प्रीमियर लीग 2025 हे 5वं पर्व पहिल्या दिवसाची ही गोड संध्याकाळ पाहतोय. आणि मिकी माऊस आता शेवटच्या इनिंगसाठी देखील नृत्य करून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेत. त्यांचं विशेष कौतुक. आज चांगलं मनोरंजन केलं मिकी माऊसने. सूर्यदेव अस्ताला जात असताना खूपच चांगलं दृश्य सध्या मैदानातून आपल्याला पाहायला मिळतं. अर्ध मैदान साहुलीमध्ये, अर्धा मैदानाचा विचार केला तर अर्धा मैदानावर सूर्याची काही किरणं आहेत. आणि अशा वातावरणामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकारासाठी 500 आणि षटकारांची हॅट्रिक केली तर 5000 दिले जातील बिपिनसाठी. बिपिनची झेल होती, परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये थोडीशी दुखापत कदाचित झाली आहे फलंदाज बिपिनला. मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करायची. सध्या आपण पाहू शकता प्रेक्षक वर्ग दाखवले गेले बाउंड्री लाईनवर. अनिल यांचा हा संघ, त्यांचं कटआउट दाखवले गेले. प्रेक्षक वर्ग बाउंड्रीच्या मागे उभे राहून या स्पर्धेचा आनंद घेत असताना आज कित्येक प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. गुड वर्क म्हणावं लागेल ग्रामीण टेनिस क्रिकेटला. प्रेक्षक वर्ग ऑन स्क्रीनवर आणण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलाय. कित्येक आमने गावातील क्रिकेट प्रेमी सकाळपासून संध्याकाळपर्यंत या गावाच्या प्रीमियर लीगसाठी आनंद घेत असताना या सर्वांचं सहर्ष स्वागत. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आहेत. आमने प्रीमियर लीग 2025 योगेश 11 ए टीमचं हे बॅनर आपल्याला पाहायला मिळतं. सीमारेषेवर जे प्रेक्षक आहेत त्यांचं हे दृश्य ऑन स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यानंतर हे खेळाडू कक्ष आहे जे स्वर्गीय इंदिरा पाटील यांच्या नावाने उभारलं गेलेलं आहे. तिथे काही खेळाडू आहेत. खेळाडू कक्षाच्या बाजूला कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमची साऊंड सिस्टीम दाखवली गेली. खूपच चांगलं साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळालं डीजेच्या माध्यमातून. आणि आमचं आता मुख्य व्यासपीठ आकर्षक ट्रॉफ्या दाखवल्या गेलेत. आकर्षक ट्रॉफ्या या स्पर्धेच्या पाहू शकता. तिथे सायकल आहे, मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर, शूज, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज सिरीज म्हणून आकर्षक ट्रॉफ्या, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, गणपती बाप्पाचं सकाळचा उद्घाटन सोहळ्यामध्ये आपण पूजन केलं. गोड आठवणींना उजाला देण्याचा प्रयत्न या सर्व प्रतिमांच्या माध्यमातून केला गेले. हे संपूर्ण आमचं मुख्य व्यासपीठ सध्या डीजे मॅन यांना देखील फोकस केले गेले. डीजे अजय काकडे यांच्या माध्यमातून डीजे अजय. साऊंड सिस्टीम खूपच चांगली राहिली. आमच्या आवाजांची संपूर्ण दिवस डीजे अजय प्रोपरेटर अजय काकडे यांनी काळजी घेतली. मुख्य व्यासपीठावर जे मान्यवर आहेत त्यांना दाखवले गेले. कॅमेरामॅनला विनंती असेल नाना ठाकरे यांना देखील कव्हर करायचे. नाना ठाकरेने आज पैशाचा पाऊस केला. आपण ऑन स्क्रीनवर क्रिकेट प्रेमी आमने गावचे नाना ठाकरे यांना पाहतात. आज प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करण्यासाठी षटकारांची हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक, विकेट हॅट्रिकसाठी, षटकारासाठी, एखाद्या षटकारासाठी देखील नाना ठाकरे यांनी मात्र पैशाचा पाऊस केला. आपल्या गावातील क्रिकेटची प्रीमियर लीग आणि तिथे त्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी खूपच मोठं पारितोषिक नाना ठाकरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यांचं विशेष कौतुक. आमचे सहयोगी समालोचक व्हॉइस ऑफ लिंबवली टिटवाला मनोज कारविसर यांना दाखवले गेले. आज खूपच चांगलं सूत्रसंचालन आणि समालोचन कॉम्बॉक्सच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यांचं देखील विशेष कौतुक. काय जबरदस्त टेलिकास्ट पाहायला मिळतं. GTCचं हे वर्क, टीम वर्क, आकर्षक ट्रॉफ्या दाखवल्या गेल्या त्या स्पर्धेच्या. आमने प्रीमियर लीग 2025 हे 5वं पर्व आणि त्याच्या या आकर्षक ट्रॉफ्या तुम्ही पाहू शकता. ही सर्व बक्षिसं मॅन ऑफ द मॅच म्हणून देखील ट्रॉफ्या होत्या. ट्रॉफीसोबत 9 इतर बक्षिसं देखील होती. ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय.
सध्या मिकी माऊस प्रेक्षकांमध्ये जाऊन त्यांच्याशी मजा मस्ती करत असताना त्यांचं देखील दृश्य ऑन स्क्रीनवर आणण्याचा प्रयत्न असेल. धावसंख्या 4वर 3 गडी बाद 5 चेंडूचा खेळ समाप्त. शेवटच्या चेंडूवर काय घडलंय त्याचा निर्णय अजूनही घेतलेला नाहीये. मिकी माऊस यांना दाखवलं गेले. मिकी माऊस आणि त्याच्यासोबत प्रेक्षक आहेत. शेवटच्या चेंडूवर काय घडले. ओव्हरची समाप्ती. शेवटच्या चेंडूवर धाव नसणारे म्हणजेच 4वर 3 गडी बाद. सध्या आपण मिकी माऊस यांना पाहू शकतो प्रेक्षक वर्गांमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करत असताना मजा मस्ती करत असताना. मिकी माऊस काय जबरदस्त नृत्य चालू आहे मिकी माऊस यांचं. वा, एक नंबर, जबरदस्त, कडक, अप्रतिम, दर्जेदार, जबरदस्त नृत्य सध्या पाहता ऑन स्क्रीनवर मिकी माऊस यांचं. मनोरंजन केलं आज मिकी माऊसने. सामना थांबलाय काही कारणास्तव. फलंदाजाला थोडीशी दुखापत झाली आहे. एका ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4वर 3 गडी बाद. चांगली गोलंदाजी ऋषी यांनी केली. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवरफुल आणि सक्सेसफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. बिपिनच्या खात्यामध्ये 4 धावा आहेत. 2 चेंडू त्यांनी फेस केलेत. आणि पंकजने खातं देखील खोललं नाहीये कारण त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त. 4वर 3 गडी बाद. आवश्यकता सामना जिंकण्यासाठी 43ची स्वरा एंटरप्राइजेस टीमला आर्या एंटरप्राइजेसच्या विपक्षामध्ये आजच्या दिवसातला हा सामना क्रमांक 7वा तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 2 पारस जोशी यावर दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली. आजच्या दिवसामध्ये 42 धावा डिफेन्स केल्या गेल्यात इंद्रा एंटरप्राइजेसच्या समोर वेतालेश्वर 11 टीमने. आणि आता देखील तीच परिस्थिती आहे. 43 धावा डिफेन्स केल्या जातील आणि जी सुरुवात पाहिजे होती आर्या एंटरप्राइजेस टीमला ती ऋषी दलवी टीमच्या कॅप्टनने पहिल्याच ओव्हरमध्ये करून दिली. 4 धावा खर्च करत असताना 3 मोहरे टिपले गेलेत. आता 24 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 पारस यांचं. स्ट्राईक एंडवर पंकज स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज विकेट केल्यानंतर 5व्या क्रमांकाचा मैदानाच्या आतमध्ये. आणि नॉन स्ट्राईक एंडवर बिपिन. इथून पार्टनरशिप करावी लागेल. विकेट टिकून जर खेळ केला तर या 43 धावा पूर्ण होऊ शकतात. परंतु सध्या तरी पारडं जड झाले ते आर्या एंटरप्राइजेस टीमचं. राईट हँड राऊंड द विकेटने अगदी हॅप टक्कल चेंडू होता, त्याला हुक केला. डी झोनमध्ये जात असताना सिंगल येते पंकजच्या खात्यामध्ये. या खेळपट्टीचा जर विचार केला किंवा मैदानाचा विचार केला तर हॅप ट्रकल चेंडू थोडेसे फलंदाजासाठी घातकच आहेत. कारण का हुक शॉट केल्यानंतर ते फाईन क्षेत्रामध्ये जर चेंडू गेले तर तिथे डिक्लेअर झोन आहे आणि तिथे तुम्हाला फक्त सिंगलच धाव मिळेल. तशाच पद्धतीने हा हॅप ट्रकल चेंडू त्याला हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेगमध्ये जात असताना डी झोनच्या माध्यमातून सिंगल येईल. पंकजच्या खात्यामध्ये खातं ओपन होतं पंकजचं. इथून जर आपण रिक्वायर्ड रेंडरचा विचार केला तर सामना जिंकण्यासाठी 9.91च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. परंतु करंट रेट सध्या 4.29 आहे. राऊंड विकेटने बॅकफुटला जात असताना पंच केलाय. चांगला स्क्वेअर कट गॅपमधून चेंडू चालला डीप पॉईंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे वेगाने आलेला आहे चौकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त स्क्वेअर कट पाहायला मिळाला बिपिनच्या माध्यमातून. चौकार आलंय प्रसादच्या विपक्षामध्ये. टीमची धावसंख्या 9वर. आणि आपण हे दृश्य पाहू शकतो. मिकी माऊस यांनी जाऊन किस केलाय बिपिनला आणि ती त्याची ॲक्शन आपण पाहू शकतो. काय जबरदस्त ॲक्शन केली आहे त्या ठिकाणी. मिकी माऊसने बिपिनसोबत चर्चा केली की तुम्ही चौकार मारला, कुठेतरी धावफलक स्थिरावलं होतं आणि त्याला उत्तर दिलं. त्या कारणास्तव मिकी माऊस मैदानाच्या आतमध्ये गेले होते. राऊंड विकेटने पुन्हा एकदा स्क्वेअर कट कव्हरच्या वरून उडवलंय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. चांगले फटके ऑफ साईडला सदवतोय बिपिन. परंतु आता सिंगल येते. सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या 10वर. सागर फुलोर यांच्या माध्यमातून बिपिनसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये लावले गेलेत आणि हॅट्रिकसाठी 5000 रुपये. सागर टीमचे जे कर्णधार आहेत त्यांची आज गोलंदाजी चांगली राहिली. वेतालेश्वर 11 टीमच्या कॅप्टनकडून बिपिनसाठी पैशाचा पाऊस होत असताना. स्ट्राईक एंडवर पंकज. 3 चेंडूमध्ये पारसने 6 धावा खर्च केलेत. 10वर 3 गडी बाद.
पारचा पुढचा चेंडू पंकजसाठी समोर फोर्स केलाय, उडवलाय कव्हरच्या डोक्यावरून डीप मध्ये जात असताना शतरक्षक आहेत. सिंगल येते. दुसरं षटक सध्या सुरू आहे आणि दुसऱ्या ओव्हरचा जर आपण विचार केला तर दुसऱ्या ओव्हरसाठी आउटफील्डमध्ये 3 शतरक्षक आहेत. एक शतरक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये ठेवला गेलाय, डीप मिड विकेट आहे आणि लॉंग ऑनमध्ये एक शतरक्षक आहे. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि लेंथ लाईनचा विचार केला तर या ओव्हरमध्ये प्रसादने ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग ठेवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. जशा पद्धतीने गोलंदाजी होते तशाच पद्धतीने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 11वर 3 गडी बाद. उजव्या स्टिचच्या खूपच दूर वाईटच्या रूपाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13वर जाऊन पोहोचली. 13वर 3 गडी बाद. रिकार्ड रन रेट थोडासा वाढलेला आहे. पार्स जोशी यांचं हे षटक, त्याच्या विपक्षामध्ये एक चौकार जरूर आले. बिपिनच्या माध्यमातून काय जबरदस्त तो स्ट्रोक पाहायला मिळाला होता. पंकज स्टॅकेनवर राऊंड विकेटने पंकजसाठी अखूट टप्पा हॅप ट्रॅकर होता. ऑन सेटला हुक करण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा आणि त्याचबरोबर 1 बाउन्सचा देखील इशारा दिलाय. स्क्वेअर लेग पंचांनी वाईटचा इशारा दिला. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 14वर. अगदी चांगला निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी स्थिर जागेवरून जम्प करून खेळण्याचा प्रयत्न होता तरी देखील फलंदाजाच्या डोक्यावरून हा बाउन्सर होता. पारचा पुढचा चेंडू यावेळेस मिस टायमिंग खेचण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला ऑफ स्टंपच्या बाहेर लेंथ होती. यावर अप्रतिम झेल, काय जबरदस्त झेल पकडला ऋषीने. विकेटचं पतन. चौथा झटका लागत असताना स्वरा एंटरप्राइजेस टीमला. राऊंड विकेटने मारा करत असताना थोडासा कोण तयार झाला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जात असताना त्याला खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु अप्रतिम झेल ऋषीच्या माध्यमातून 14वर 4 गडी बाद. उद्याचं शेड्यूल त्याची आपण चर्चा करू. पहिला सामना असेल सानवे 11 त्यांच्या विपक्ष प्रताप स्पोर्ट. दुसरा सामना असेल वेतालेश्वर 11 विपक्ष स्वरा एंटरप्राइजेस. तिसरा सामना जो आजचा शिल्लक आहे म्हणजेच लक्ष्मण स्पोर्ट विपक्ष प्रताप स्पोर्ट हा तिसरा सामना असेल. चौथा सामना असेल आर्या एंटरप्राइजेस विपक्ष इंद्रा एंटरप्राइजेस आणि 5वा सामना असेल लक्ष्मण स्पोर्ट विपक्ष योगेश 11. असे उद्याचे 5 सामने असतील, याची नोंद घ्यायची. उद्या 9 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे, त्यामुळे सर्व कॅप्टन खेळाडू आणि प्रेक्षक वर्गाने विनंती असेल की आपण 9 वाजता उपस्थिती दाखवायची. उद्या स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस पाहायला मिळेल. 1.5 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने 14वर 4 गडी बाद झालेत. 43 धावांचा पाठलाग करत असताना या दुसऱ्या इनिंगमध्ये स्वरा एंटरप्राइजेस सत्यम दलवी टीमचे कॅप्टन आहेत आणि विनोद चोरगे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. ही मॅच त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची. ही मॅच जर स्वरा एंटरप्राइजेसने जिंकली तर त्यांचं विजयाचं खातं ओपन होईल आणि त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु सध्या तरी पारडं जड झाले आर्या एंटरप्राइजेस टीमचं. जबरदस्त गोलंदाजी ऋषींनी पहिल्या ओव्हरमध्ये केली आणि आता पंकज चांगली गोलंदाजी करतोय. 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देवेंद्र. राऊंड विकेटने देवेंद्रसाठी यावेळेस पंच केलाय हवेमध्ये. बॅकवर्ड पॉईंटमध्ये शतरक्षक मागच्या दिवसात जात असताना झेल घेण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू तिथून जाईल डी झोनमध्ये. सिंगल धावील देवेंद्रच्या खात्यामध्ये. एक सिंगलच्या मदतीने स्कोर 15वर 4 गडी बाद. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. आता सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. 18 मध्ये 28. हा सामना देखील शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो याची शक्यता आहे, कारण का समीकरण तशा पद्धतीने शिल्लक राहिले. रिक्वायर्ड रनचा विचार केला तर 9.33च्या सरासरीने फलंदाजी करायची, म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावा जमा करणं म्हणजे सामना चांगल्या पद्धतीने रंगणार आहे. चांगलाच रंगेल. 18 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. 4 विकेट गेलेत 15वर. विकेट टिकून खेळता आलं नाही. नितेशला खातं ओपन करता आलं नाही. सत्यम दलवी गोल्डन डकचा शिकार ठरला. त्याच्यानंतर मंथनला देखील खातं ओपन करता आलं नाही. 3 खेळाडू गोल्डन डकचे शिकार ठरलेत. मंथन, नितेश आणि सत्यम दलवी. पंकज दलवीचा विचार केला तर त्यांनी 3 चेंडू फेस केले, 3 धावांचं योगदान दिले, परंतु बिपिनने 2 चौकार ठोकलेत आणि सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न बिपिन आणि देवेंचा सध्या सुरू आहे. अजूनही सामना 50-50 परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय.
हा ग्राफ या सामन्याचा आपण पाहू शकतो काय घडलं सुरुवातीपासूनच ते दाखवले गेले. पण दुसऱ्या इनिंगचं पहिलं षटक अप्रतिम राहिलं ऋषी दलवीचं. शानी 3 विकेट घेत असताना 4च धावा खर्च केल्या होत्या. 18 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आपण पाहतात. आमने प्रीमियर लीग 2025चं हे 5वं पर्व. काय जबरदस्त आयोजन राहिले. आमनेच्या सर्व खेळाडूंचं आयोजन कमिटीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अप्रतिम आयोजन, प्रत्येक बारीक गोष्टींवर लक्ष देऊन काम केले गेले आणि ही स्पर्धा उभारली गेली आहे. 15वर 4 गडी बाद, 28 धावांची गरज. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एनवर फलंदाज देवेन. षटक क्रमांक 3 टीमचे कॅप्टन याने सांघिक 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक हातललंय. ऋषी, याच ऋषीने पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 4 धावा देत असताना 3 विकेट प्राप्त केलेत आणि त्यांनीच पुन्हा एकदा हे 3ऱ्या क्रमांकाचं षटक हातललंय. हे षटक दोन्ही टीमसाठी महत्वाचं असेल. ऋषी राऊंड द विकेटने यावेळी समोर डाऊन द ग्राउंड हा फटका सजवलाय. उंची भरपूर होते, अंतर कमी, विकेटचं पतन. देवेन देखील बाद होईल. झटका क्रमांक 5वा लागत असताना कॅच आउट देवेन. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. पुलर लेनचा हा चेंडू होता, लॉफ करण्याचा प्रयत्न झालाय परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये अप्रतिम झेल. देवन बाद होण्यापूर्वी 1 धावेचं योगदान दिलं 2 चेंडू फेस करत असताना आणि त्याच्यानंतर मिकी माऊस त्याचा पाठलाग करत असताना त्याची मजा घेत असताना की देवेन तुझी विकेट महत्वाची होती. हे सेलिब्रेशन पाहू शकतो मिकी माऊसचं. जबरदस्त गोलंदाजी ऋषी दलवीच्या माध्यमातून या इनिंगमध्ये आतापर्यंत त्याच्या खात्यामध्ये 4 विकेट आलेत. त्याने आतापर्यंत 1 ओव्हर आणि 1 चेंडूचा खेळ हाताळलाय. 4च धावा खर्च केलेत. पार्टनरशिपची आवश्यकता आहे. अजून या सामना हातातून सुटलेला नाहीये. स्वरा एंटरप्राइजेसच्या हातामध्ये हा सामना आहे. इथून पार्टनरशिप करावी लागेल कारण का रिक्वायर्ड रेट 10च्या खाली आहे. म्हणजे सामना हातामध्ये आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश बिपिनची साथ देण्यासाठी. नॉन स्ट्राईकवर बिपिन आहे ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आले. तो चांगली बॅटिंग करतोय. त्याच्याकडे स्ट्राईक ठेवली, तो शेवटपर्यंत राहिला तर हा सामना स्वरा एंटरप्राइजेस देखील जिंकू शकते. राऊंड द विकेटने यशसाठी अगदी फुल टॉच बॅटवर घेतला. समोर ड्राईव्ह करत असताना जोपर्यंत फिकी होईल तोपर्यंत सिंगल येते. आपण उल्लेख देखील केला की बिपिनकडे स्ट्राईक राहिली तर तो 1-2 मोठे फटके सजून या सामन्यामध्ये रंगत आणू शकतो. शेवटपर्यंत विकेट टिकून राहावं लागेल बिपिनला. आतापर्यंत बिपिनने 4 चेंडू फेस केलेत, 9 धावांचं योगदान दिले. परंतु काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. गोलंदाजीचा नमुना दाखवलाय ऋषी दलवीने. 4 विकेट घेत असताना 5च धावा खर्च केल्यात 8 चेंडूमध्ये. वैयक्तिक ही त्याची कामगिरी. यावेळी हेलिकॉप्टर स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न होता परंतु कव्हरमध्ये सुंदर झेल आणि बिपिनचा संपला या ठिकाणी खेळ. विकेट क्रमांक कशा पद्धतीने ही विकेट गेली आपण ॲक्शन रिप्ले पाहू शकता. अगदी पुलर लेनचा चेंडू हेलिकॉप्टर स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न झाला. बॉटम एजचा चांगला वापर केला परंतु सर्कलच्या बाहेर पाठवता आला नाहीये. कव्हरमध्ये चांगला झेल. 16वर 6वा गडी बाद. महत्त्वाची विकेट ऋषी दलवीने प्राप्त केली. बिपिनला बाद केलंय आणि इथे हे दृश्य आपण पाहू शकता कशा पद्धतीने या प्रीमियर लीगमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करण्याचं काम सध्या सुरू केले ते मिकी माऊसने. ऋषी जबरदस्त गोलंदाजी करतोय. या ओव्हरमध्ये देखील ऋषीने 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करत असताना 2 विकेट आपल्या नावावर प्राप्त केलेत.
नवीन फलंदाज विनोद. संघमालक टीमचे स्ट्राईक हँडवर विनोद चोरगे. स्थिर जागेवरून ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न झालाय, परंतु हा चेंडू टॉट. कशा पद्धतीने राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय ऋषी. जबरदस्त गोलंदाजी. पिचिंग झाल्यानंतर थोडासा कोण तयार होत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी केली. 1.4 चेंडू हाताळलेत. 5 विकेट घेत असताना फक्त 5 धावा खर्च केले त्या इनिंगमध्ये. ऋषी दलवीने स्विंग केलं ऑन साईडला, मिस टायमिंग. डीप मधून शतरक्षक येईल चेंडूपर्यंत. झेल पकडणं अशक्य झालंय, परंतु शतरक्षण चांगलं केलंय. उचली करून फेकी होतील, तोपर्यंत 2 धावा येतील विनोदच्या खात्यामध्ये. ॲक्शन रिप्ले पाहू शकता. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न स्विंग केला होता. डीप मिड विकेट म्हणून शतरक्षक पोचले. झेलसाठी झेल पकडता आला नाही, परंतु शरीराचा वापर करत असताना चौकाराचं संरक्षण केले. चांगले शतरक्षण पाहायला मिळालं डीप मिड विकेटमध्ये. 18 धावा आणि 6 गडी बाद. आता रिक्वायर्ड रन वाढलंय. 11.54 ची सरासरी गाठायची या ओव्हरचा शेवटचा चेंडू. इथे एखादा मोठा फटका सजवावा लागेल, तो येईल का विनोदच्या माध्यमातून? गतीचा भन्नाट वापर करतोय गोलंदाज ऋषी. स्क्वेअर ऑफ द विकेट. सिंगल धाबेले. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 वर 6 गडी बाद. आणि आता हा सामना जिंकण्यासाठी स्वरा एंटरप्राइजेस टीमला 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. 5 ओव्हरमध्ये 43 धावांची आवश्यकता होती स्वरा एंटरप्राइजेस टीमला, परंतु गोलंदाजी अप्रतिम राहिली आर्या एंटरप्राइजेस टीमची. विशेष करून ऋषी दलवी कॅप्टन, ज्यांनी चांगली गोलंदाजी केली, ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतले, 4 धावा दिल्या. आणि या ओव्हरमध्ये ज्यांनी वैयक्तिक दुसरं षटक, सांघिक तिसरं षटक हाताळलं, जिथे देखील 2 विकेट प्राप्त करत असताना 4 धावा खर्च केल्या. म्हणजे 2 ओव्हर हाताळल्या ऋषी दलवीने. 8 धावा खर्च करत असताना 5 विकेट घेतल्यात. आणि सामना जिंकणं आता थोडंसं कठीण झालंय स्वरा एंटरप्राइजेस टीमला, कारण का 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. त्वरित क्षेत्ररक्षण स्वजून घ्यायचे आर्या एंटरप्राइजेस. स्वरा एंटरप्राइजेससाठी हा सामना खूपच मोलाचा आहे. 12 चेंडूमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 12.00 च्या सरासरीने इथून फलंदाजी करावी लागेल. विकेट टिकून फलंदाजी करावी लागेल तरच या धावा पूर्ण होऊ शकतात, कारण का 6 विकेट गेलेल्या आहेत. आणि इथून जर विकेट गेल्या तर मात्र गोलंदाजांना फलंदाजी करण्याची वेळ येईल आणि मग सामना जिंकणं थोडंसं कठीण होईल. सध्या ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकता मिकी माऊस फलंदाजांना भेटले, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांची बॅट घेतली. बॅट हवेत दाखवत असताना मिकी माऊस आणि त्याचबरोबर गोलंदाजी करणारी टीम म्हणजेच आर्या एंटरप्राइजेसच्या टीमच्या सोबत देखील टीम मीटिंगमध्ये ते सहभागी झालेले आहेत. त्यांचे विशेष कौतुक. ड्रिंक ब्रेक्स नंतर आता काय घडेल, या सामन्याचं दृश्य बदललं जाईल का? कारण की ज्या वेळेस आपण पाहतोय की ड्रिंक ब्रेक्स होतो, त्या ब्रेक नंतर वेगळी रणनीती आखली जाते दोन्ही टीमच्या माध्यमातून. एकीकडे क्षेत्ररक्षण करणारी टीम तर दुसरीकडे फलंदाजी करणारी टीम. काहीतरी चर्चा होते आणि त्याच्यानंतरचं दृश्य वेगळं असतं. ते दृश्य बदललं जाईल का? मिकी माऊस नॉन स्ट्राईक यांचे जे फलंदाज आहेत त्यांची बॅट कदाचित त्यांनी घेतली. एबी स्पोर्टची ही बॅट आहे आणि ते आपल्या हातामध्ये घेऊन अतिशय दिमाखाने या मैदानामध्ये वावरत असताना, मनोरंजन करत असताना सर्व प्रेक्षकांचं. बसलेत, कशासाठी बसले ते मिकी माऊस हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. जबरदस्त. खरं तर हा कलाकारच आहे आमने गावाचा आणि अशाच पद्धतीने जर ॲक्टिंग केली तर एखाद्या नाटकामध्ये संधी भेटेल. त्यांनी सांगितलं की इथे सर्वजण बसलेले आहेत, खेळाडू कक्षाच्या बाहेर बसलेले आहेत, हे मिकी माऊस सांगत असताना विकी केनी देखील त्या ठिकाणी आहेत, शांत झालेत. स्वरा एंटरप्राइजेस मिकी माऊसला सांगतात की त्यांना पश्चाताप झाले की हे काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये, बाबा काय चाललंय हे, कारण का 43 धावांची आवश्यकता असताना नाजूक परिस्थितीमध्ये संघ सापडला. हेच मिकी माऊस सांगतात. 19 वर 6 गडी बाद, 12 मध्ये 24 धावांची गरज. शांत झालेत मिकी माऊस देखील. जाऊया मैदानामध्ये. षटक क्रमांक 3, चौथं कनिक्स यावर ही जबाबदारी दिली. इथून कनिक्सच्या विपक्षामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. 12 मध्ये 24 धावांची गरज, हे समीकरण शिल्लक. स्ट्राईक एंडवर विनोद. 3 चेंडू फेस केले, 3 धावांचं योगदान आतापर्यंत दिले. 100च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली विनोदने. कनिक्स लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू वाईट यॉर्कर, अप्रतिम डिलिव्हरी. पहिला चेंडू डॉट चेंडूने या ओव्हरला सुरुवात केली कनिक्सनी. ॲक्शन रिप्ले पाहू शकता. ऑफ स्टंपच्या बाहेर अगदी बुंद्यात टाकलाय. जबरदस्त सुरुवात केली या ओव्हरला कनिक्सने.
11 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता. प्रत्येक डॉट चेंडू स्वरा इंटरपायजेसवर दबाव निर्माण करेल, परंतु एक दोन मोठे फटके सजवले तर या दबावातून स्वरा इंटरपायजेस संघ दूर होईल. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने राईट हँड बॅटरसाठी ऑन साईडला मनगटाचा वापर करत असताना टर्न केलाय. शॉर्ट मिड विकेटमध्ये अप्रतिम शतरक्षण झाले. फक्त सिंगल येते विनोदच्या खात्यामध्ये. सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या 20 वर आणि आता सामना जिंकण्यासाठी 23 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता असेल. सामना अजूनही खुला झालेला नाहीये, ओपन झालेला नाहीये. सामना अजूनही झाकलेला आहे, अजूनही संधी आहे, परंतु 6 विकेट गेलेत स्वरा इंटरप्राइजेस टीमच्या. म्हणजेच इथून विनोद आणि यशला विकेट टिकून फलंदाजी करावी लागेल. रिक्वायर्ड रन रेट 13.80 चे सरासरीने इथे फलंदाजी करावी लागेल. सरपंच साहेबांचे सुपुत्र सध्या गोलंदाजी करतात. चौथ्या ओव्हरची जबाबदारी दिली. गोलंदाजी चांगली कनिष्ठची, वारंवार गतीचा वापर करतोय आणि पुल्लर लेंथमध्ये यॉर्करचा मारा करण्याचा प्रयत्न कनिष्ठचा संपूर्ण दिवसामध्ये राहिला. युवा गोलंदाज आहे, परंतु जबरदस्त गोलंदाजी. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. लेदर क्रिकेटसाठी देखील तो सराव करतोय. कनिक्स हे नाव आता चर्चेत राहिले या परिसरामध्ये आणि येणाऱ्या कालामध्ये हे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत राहील. कनेक्शनचा पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून डॉट काढण्याचा प्रयत्न होता, परंतु वाईटच्या गाईडलाईनच्या थोडासा दूर राहिला हा चेंडू. वाईट ॲक्शन रिप्ले आपण ऑन स्क्रीनवर पाहू शकतो. लेफ्ट ओव्हर द विकेटने जात असताना पिचिंग करून टर्न कोण बनवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पिचिंग थोडीशी बाहेर होती, म्हणून हा चेंडू वाईटची जी गाईडलाईन आहे तिच्यापासून दूर राहिला. वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या 21 वर 6 गडी बाद. लेफ्ट ओव्हर द विकेटने ऑन साईडला उडवलाय. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये कॅच. संपला इथे यशचा खेळ. विकेट क्रमांक 7. क्रिकेट का जादू के बोलेगा अक्का अमना खेलेगा. सुपर से ऊपर लीग अमने प्रीमियर लीग. डीजे राजेश इन द मिक्स. लय जिगरबाज अनोखा अंदाज. लय जिगर थँक्यू डीजे. 7 गडी बाद 21 वर. अजूनही सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 9व्या क्रमांकाचा फलंदाज प्रतीक मैदानाच्या आतमध्ये. मी उल्लेख देखील केला होता की स्वरा इंटरप्राइजेसला हा सामना जिंकण्यासाठी पार्टनरशिप करावी लागेल, विकेट टिकून खेळावं लागेल, परंतु यशची विकेट गेली. आता या सामन्यामध्ये वर्चस्व दाखवली ती आर्या इंटरप्राइजेस टीमने. जबरदस्त गोलंदाजी. 43 धावा डिफेन्स करण्यासाठी हा प्रयत्न सुरू होता, त्याच्यामध्ये सियाचा वाटा राहिला. ऋषी दलवीचा. कॅप्टनने काय जबरदस्त 2 ओव्हर हाताळलेत. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने इन कटरचा मारा. पिचिंग ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवली टप्पापर्यंत. इन कटर होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू. डॉट क्षमता आहे कनिष्कडे, क्षमता आहे. जबरदस्त गोलंदाजी. काय विविधता दाखवते गोलंदाजी करत असताना. ऑफ कटर, लेग कटर, यॉर्करचा मारा, गतीमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता देखील या कनिक्समध्ये आहे. विविधता आहे. याच्या भात्यामध्ये एकापेक्षा एक बाण आहेत आणि त्या बाणांचा वापर तो या ओव्हरमध्ये करत असताना अप्रतिम गोलंदाजी. 8 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. प्रतीक उत्तर देईल का? प्रतीकची बॅटची एच आणि विकेटचं पतन. विकेट क्रमांक 8. स्वरा इंटरप्राइजेससाठी हा सामना महत्त्वाचा होता, परंतु 43 धावा चेस करणं थोडंसं कठीण झाले. ऑन स्क्रीनवर मावळत्या सूर्याचं दर्शन तुम्ही सध्या पाहू शकता. असं म्हटलं जातं ना की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या नाहीये. परंतु या मॅचमध्ये कोणत्या तरी सूर्याला उगवावं लागेल, कारण का 7 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. कनिष्ठच्या माध्यमातून विविधता दाखवतो तो सातत्यपूर्वक. लेंथ लाईनमध्ये बदल नेहमीच करत असतोय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर प्रतीक.
समोर फोर्स केलाय, फोर्स करून उडवलाय, मिस टायमिंग, शतरक्षक चेंडूच्या खाली आणि विकेट क्रमांक 9 झटका लागत असताना स्वरा एंटरप्राइजेस टीमला. कौशिकने काय जबरदस्त चांगली गोलंदाजी केली, 3 विकेट घेतल्या, फक्त 2 धावा दिल्या. ऋषी दलवीने 2 षटक हाताळलं, त्यांनी 5 विकेट घेत असताना फक्त 8च धावा खर्च केल्या. दुसरा संघ आहे आर्या एंटरप्राइजेस आजच्या दिवसामध्ये की ज्यांनी 43 धावा डिफेन्स करायचा प्रयत्न सुरू आहे. पहिला संघ राहिला इंद्रा एंटरप्राइजेसला 42 धावांवर डिफेन्स केल्या. वेतालेश्वरी 11 टीमने सागरने केलेली ती गोलंदाजी कोणी विसरू शकत नाहीये. 6 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. मध्यंतर कालामध्ये ज्यावेळेस तिसरं षटक सुरू होतं त्यावेळेस आपण उल्लेख केला होता की हा सामना जर स्वरा एंटरप्राइजेस टीमला जिंकायचा असेल तर विकेट टिकून एक पार्टनरशिप करणं गरजेचं होतं, परंतु एका पाठोपाठ एक विकेट गेलेत. गोलंदाजी चांगली झाली आहे आर्या एंटरप्राइजेस टीमची. शेवटचे षटक 6 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आणि ती जबाबदारी शेवटच्या ओव्हरमध्ये अरुणने स्वीकारली. समोर विनोद यावेळेस इनसाइड आउट, कव्हरच्या वरून उडवले, डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला होता, कॅच सुटली आहे, सिंगल येते. कनिष्ठने कॅच सुटली आहे, सिंगल येते. विनोदच्या खात्यामध्ये सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या 22 वर. 5 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. 5 मध्ये 21. सूरजने षटकार जर ठोकला तर महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जातील. सूरज या मॅच मध्ये उगवेल का? फुल टॉस मेजवानी होती परंतु काही करू शकला नाही सूरज. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावलते नाहीये. इथे बीमर चेंडू, यावर एखादा प्रहार षटकार जर आला असता तर संधी मिळाली असती पुन्हा एकदा स्वरा एंटरप्राइजेस टीमला, परंतु सूरज या चेंडूवर उगवला नाहीये. एक सूर्य मावलतोय. या मॅच मध्ये कोणता तरी एक फलंदाज उगवणं गरजेचं होतं, ते करता आलं नाहीये. एका पाठोपाठ एक विकेट घेतलं. फक्त बिपिनच्या माध्यमातून 2 आपल्याला चौकार पाहायला मिळाले होते. 5 चेंडूचा खेळ शिल्लक, सामना जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज. राईट हँड ओव्हर द विकेटने अरुण. गतीमध्ये परिवर्तन, लोअर फुल टॉस, हा चेंडू डॉट. सुरेंद्र दलबे यांच्या माध्यमातून सूरजने जर षटकार ठोकला तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. आपण ऑन स्क्रीनवर दृश्य पाहू शकता. विकी केने आणि त्यांच्या सोबत मिकी माऊस. फुल टॉस आहे, उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, शतरक्षक आहेत, कोणती धाव घेतलेली नाहीये. संघ मालक नॉन स्ट्राइकवर विनोद आहेत, ते धाव घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहिती आहे की स्वरा एंटरप्राइजेस आज दुसरा सामना हरू शकते आणि काही चेंडू शिल्लक राहिले ते खेळण्याची संधी देखील मिळेल. परंतु सूरजला देखील माहिती आहे की एखादा षटकार ठोकला तर आपल्याला देखील पारितोषिक मिळणार आहे. हे समीकरण सध्या पाहायला मिळते की इकडे विनोदजी बॅटिंग करण्यासाठी पुढे जातात तर दुसरीकडे स्वराज षटकार ठोकण्याचा प्रयत्न करतोय. फुलटॉस, गोलंदाज देखील विचार करतो की एखादा फुलटॉसवर षटकार जर ठोकला तर ते पारितोषिक सूरजला मिळेल आणि कदाचित त्याच्या डिस्काउंट 50-50 होऊ शकतं, असा अरुण यांचा देखील प्रयत्न आहे. आता राग आलाय, सूरज एखादा ठोकेल, उडवलाय, उंची भरपूर, अंतर कमी आहे, कॅच आउट सूरज आणि संपूर्ण संघ ऑल आउट झालेला आहे 23 या धावसंख्येवर आणि सामना जिंकलाय तो आर्या एंटरप्राइजेस टीमने. अभिनंदन ऋषी दलवे आणि अभिनंदन क्रिकेट का जादू